चेक हॅलो सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम हरीशी विघ्न जनांचे असा तो गणांचा राजा हरीशी विघ्न जनांचे असा तो गणांचा राजा वसशी हृदयी प्रत्येक असा तो मनाचा राजा स्वीकार देवराया तुझ्या पायी स्वीकार देवराया तुझ्या पायी साष्टांग दंडवत माझा साष्टांग दंडवत माझा अशा रायाच्या चरणी वंदन करून जिथे जावे तिथे सदैव आमच्या पाठीशी उभी असणारी माझ्या कडवेगावची जागृत ग्रामदेवता आई वरदान देवी त्याचप्रमाणे सर्वांच्या हाकेला धावणारी सर्वांच्या नवसाला पावणारी माझ्या उजगावकर वाडीची देवता आई वागदाय वागदाय देवतेच्या चरणी नतमस्तक होऊन मुठभर मावळ्याला घेऊन हजारो सैतानाला नडून गेला मुठभर मावळ्याला घेऊन हजारो सैतानाला नडून गेला असा तुमचा आमचा सर्वांचा या मराठमोळ्या जनतेचा स्वाभिमानी रयतेचा एकच राजा होऊन गेला स्वर्गात गेल्यावर देवाने त्याला झुकून मुजरा केला तेच महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज याला माझा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे मराठी अस्मितेचा मानबिंदू गोर गरिबांचा कैवारी आणि मराठ्यांचा एकच वाद ते म्हणजे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र मूर्तीस विनम्र अभिवादन रंगदेवता माझी ग्रामदेवता आणि माझी कुलदेवता आणि तमाम कलाप्रेमी रसिकांना विनम्र अभिवादन करून आज या ठिकाणी चंद्रकांत जाधव साहेब यांच्या निवासस्थानी 21 दिवसाचा गणेश उत्सव या निमित्ताने हा नाताचा जंगी सामना आयोजित केलेला आहे त्याने आम्हाला निमंत्रित करून कार्यक्रम करण्याची संधी दिली त्याबद्दल श्री वागदाय सेवानाथ मंडळ कडवई उजवा करोडी त्यांचे शतचरणी आवडतो रसिको ही कोकणची लोकनृत्य कला त्याने निर्माण केली आणि या नाताच्या व्यासपीठावर उभे राहण्याचा मार्ग दाखविला ते माझे आदरणीय गुरुवर्य दत्ताजी महाराज आहे यांच्या चरणी नतमस्तक होतो माझे वस्ताद अशोक गोरिवडे आणि अनंतराव उजगावकर यांच्या चरणी नतमस्तक रसिको या ठिकाणी तुम्ही सर्व सुज्ञ ज्ञानी जाणकार आहात आम्हा दोन्ही शाहिरांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत चांगल्या प्रकारचा प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा ठेवतो आणि माझे प्रतिस्पर्धी तुर्याल शाहीर विकास लांबोरे याला शाहिरी मानाचा मुद्रा करतो यजमान व सभा हे माझे मायबाप आहेत याला वंदन करून जागेच्या मालकाला वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करतोय जय हिंद जय महाराष्ट्र
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। माझ्या फेरीला सुरुवात करण्यापूर्वी या ठिकाणी जाधव परिवारांच्या वतीनं या गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर 21 दिवसाचा नवसाचा राजा त्या निमित्तानं उपस्थित तमाम सर्व रसिक प्रेक्षक शाहीर वर्ग यांना मी मानाचा मुद्रा करतो आणि 2च मिनिटं आपला वेळ मी या ठिकाणी घेतोय। बरीचशी प्रस्तावना माझे सहशाहीर संजयजी उसगावकर यांनी केले, मी पुन्हा प्रस्तावना करणार नाहीये, पण खास करून मी हा वेळ यासाठी मागतोय आणि तो घेणं का गरजेचं आहे हेही आपल्याला मी सूचित करतोय। इतके वर्ष सातत्याने 21 दिवसांचा गणेशोत्सव या ठिकाणी संपन्न करणं आणि लोककलेचा सन्मान करताना या ठिकाणी जाधव परिवाराच्या वतीनं प्रतिवर्षी इथे
आजच्या प्रमाणात शक्ती तुऱ्याच्या सामन्याचं आयोजन व्हायचं, पण आजचा हा सामना खास करून वेगळा आहे आणि म्हणून लोक परंपरेचं जतन हे खऱ्या अर्थानं आयोजकच करू शकतात. आम्ही शाहीर कितीही मोठे झालो तर त्यांना मोठे करणारे आयोजक असतात आणि म्हणून आज या गणेशोत्सवाच्या निमित्तानं हा आगळा वेगळा शक्ती तुऱ्याचा सामना या ठिकाणी जाधव परिवारानं या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि म्हणून आमच्या शब्दाला मान देऊन जाधव साहेब आमच्या अनेक वर्षाच्या इच्छेला मान देऊन कलगीतुरा समाज उन्नती मंडळ चिपळूण आणि संपूर्ण समन्वय समिती यांच्या विनंतीला मान देऊन आपण खऱ्या अर्थानं आज आमचं मन जिंकलंय. नवे नवे ते या कोकणच्या मातीचं मन जिंकलंय, या लोक कलाकारांचं मन जिंकलंय. आणि म्हणून या ठिकाणी मी शाहीजी खिरटकर जर कृपया असतील माझे गुरुबंधू, मी त्यांना आमंत्रित करतोय कृपया आपण या रंगमंचावर 2 मिनिटासाठी यायचं आहे. त्याचबरोबर विजयदादा कुळेकर आपणही या, कारण या आयोजकांचा सन्मान आपण आपल्या मंडळाच्या वतीनं करतोय, कारण आपली इच्छा या मंडळीने पूर्ण केली आहे. आणि म्हणून आपल्या मंडळीच्या वतीनं, आपल्या मंडळाच्या वतीनं, समन्वय समितीच्या वतीनं जाधव साहेबांचा जोरदार टाळ्यांच्या गजरात आम्ही स्वागत करतोय. आणि जाधव साहेब निश्चित आपल्याला शाहीरी समुद्र आहे आणि म्हणून नुकताच आम्ही संगमेश्वर तालुक्याच्या आमच्या कलगीतुरा समाज उन्नती मंडळाचा एक भाग म्हणून संगमेश्वर तालुक्यामध्ये ज्यांच्याकडे जबाबदारी दिली त्या नंदनदा उसगावकर, त्यांच्या समवेत आमच्या समन्वय समितीचे सदस्य, त्याचबरोबर माझे गुरुबंधू शाहीजी खिरटकर, विजयदादा कोळेकर या सर्वांना मी विनंती करतो की आपल्या मंडळाच्या वतीनं आपण जाधव साहेबांचा या ठिकाणी सन्मान करत आहोत. धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या. आणि पुन्हा एकदा आपण म्हणतोय आपल्या लाडक्या गणरायाच्या उत्सवाच्या या 21 दिवसांकडे आणि या निमित्त हा सामना आणि या सामन्यासाठी उपस्थित सर्वांना, सर्व रसिक प्रेक्षकांना, त्याचबरोबर या ठिकाणी सर्व शाहिरांना मी नामोल्लेख करत नाहीये. जसे जसे मला या संपूर्ण गर्दीमध्ये शाहीर दिसतील आमचे सचिनदादा उसगावकर आहेत आणि खास करून ज्यांचे हात ढोलकीवर फिरतात आणि मला साथ करतात ते रामदादा कोळेकर आणि आमच्या सर्वांचे देव घोरपडे साहेब, तुम्हाला शाहीर मानाचा मुलगा. आणि मला साथ करणाऱ्या संपूर्ण प्रवासामध्ये माझे सर्व संगीतकार आमचे महेंद्रजी डिके साहेब, रितेश, त्याचबरोबर आमचे रोजे पण 2 साईड आहेत तिथे, आणि शरण्य वेळुंडे या ठिकाणी मला संगीत साथ करण्याचं खास करून सगळ्यात मोठी जबाबदारी जी आहे ते माझ्या या बाल कलाकारांवर, तेच तुमचं मनोरंजन करणार आहेत आणि म्हणून त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ झाले पाहिजेत. आणि पुन्हा एकदा या तमाम रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुद्रा करून वाचय सेवा नाथ मंडळ कळवई उसगावकरवाडी यांच्या वतीनं मी पुन्हा एकदा शाहिरांना, संपूर्ण रसिक प्रेक्षकांना, रंगदेवतेला, जागेच्या मालकाला आणि ज्यांच्यामुळं मंदिराचा कळस आणि अंगणातील तुळस आपल्याला पाहायला मिळते, महाराष्ट्राचा आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन आणि जरा 1 मिनिट जे महत्वाचे राहिले आमचे प्रतिस्पर्धी शाहीर विकासजी लांबोरे यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि माझ्या कलेला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, गणपती बाप्पा. Yeah!
असं शिकवून या ठिकाणी कैलासवासी अनुसया विष्णू सुर्वे यांच्या स्मरणार्थ श्री विष्णू शिवराम सुर्वे यांच्याकडून मुलांच्या डान्ससाठी 1111 रुपयाचं भरघोस बक्षीस झालेलं आहे. त्याचप्रमाणे आमच्या भाईशाह वसालकर स्कूलचे आदर्श शिक्षक आणि माझे गुरुबंधू निलेश कुंभार सर यांच्याकडून या मुलांच्या डान्ससाठी 5 ते 1 रुपयाचं भरघोस बक्षीस झालेलं आहे. नाच मंडळ आभारी आहोत. धन्यवाद. धन्यवाद. हॅलो रसिक माझ्या प्रतिक्रियेला सुरुवात करतो. हॅलो सर्व शहरांना माझे सोबत आलेले माझे थोरले बंधू विठ्ठलजी पडवळ या शाखेचे वस्ताद आनंदाचा उत्सवकर शाहिरी मानाचा उजागर आणि माझ्या कलेकडे बोलतोय. प्रतिस्पर्धी शाहीर लक्ष असू द्या. दिवसाचा हा सोहळा आणि हा 21 दिवसाचा सोहळा चंद्रकांत दादा आणि त्यांचा सर्व परिवार यांच्या वतीनं अनेक वर्ष हा चालू असतो आणि हा 21 दिवसाचा सोहळा हा सोहळा पाहून एकच सांगावं वाटतं. नित्य नियमाने इथे चालतो 21 दिवस गणेशोत्सव सोहळा. नित्य नियमाने इथे चालतो 21 दिवस गणेशोत्सव सोहळा. चंद्र सूर्याची प्रभा पाहून संतोष मनी झाला. बघा चंद्रकांत दादा, सूर्यकांत दादा, संतोष दादा म्हणून काय म्हणायचंय आणि प्रभाकर दादा चंद्र सूर्याची प्रभा पाहून संतोष मनी झाला आणि त्यांच्या पाठी सदैव उपस्थित असणारे जे विश्वाचे नाथ ते विश्वनाथ यांची साथ लाभली सर्वाला आणि सुखी ठेव रे ईश्वरा या जाधव परिवाराला. पुन्हा एकदा या जाधव परिवाराचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करून मी या ठिकाणी कृतज्ञतापूर्वक माझ्या खेळाला सुरुवात करतोय. परिवाराचे आधारस्तंभ स्वर्गवासी यशवंतराव जाधव म्हणून म्हणतोय स्वर्गवासी यशवंतराव जाधव साहेबांच्या चरणी शब्द शुभनांजली आहे. आणि
कृपेने इथे परिवाराची भरलेली सुखाने ओंजळी आहे. गणरायाच्या गमनाने निसर्ग हा साजतो आहे. शोभा अशी ही सुंदर पाहून चंद्र सूर्य लाजतो आहे. 21 दिवसाचा हा सोहळा इथे गाजतो आहे. आणि आज या परिवाराचा डंका चहूजीशी गाजतो आहे. हे देवा तुझे नाव मी मुखाने गाईन. हे देवा तुझे नाव मी मुखाने गाईन. ही शब्द फुले मी माझी तुझ्या चरणावर वाहीन. ही शब्द फुले मी माझी तुझ्या चरणावर वाहीन. गेलो जरी देह सोडून तरी या रसिकांच्या हृदयात राहीन. स्तवन गातोय माझ्या आधी मायेचं स्तवन गातोय. लक्ष असू द्या प्रतिष्ठा शाही. या रसिक जनांची जनांची आलो सेवा कराया. या रसिक जनांची आलो सेवा कराया. आज वंदी तोरणाला मी शक्ती आदि माया. आज वंदी तोरणाला आलो सेवा कराया. आज वंदी तोरणाला मी शक्ती आदि माया. आज वंदी तोरणाला मी शक्ती आदि माया. आज वंदी तोरणाला या रसिक जनाची आलो सेवा कराया. या रसिक जनाची आलो सेवा कराया. आज वंदी तोरणाला मी शक्ती आदि माया. आज वंदी तोरणाला मी शक्ती आदि माया. चालविती सारा तीच जगाचा पसारा. संसाराचा भार पेलते सारा. संसाराचा भार पेलते सारा. संसाराचा भार पेलते सारा. चालविती सारा तीच जगाचा पसारा. संसाराचा भार पेलते सारा. संसाराचा भार पेलते सारा. संसाराचा भार पेलते सारा. मुठीनामध्ये नाही दुःखाला या धारा. कृपा होताच सुख येई माझ्या दारा. कृपा होताच सुख येई माझ्या दारा. कृपा होताच सुख येई माझ्या दारा. रूप पाहताच तुटती. रूप
पाहताच तुटती बंधन मोह माया, रूप पाहताच तुटती बंधन मोह माया. आजवंती तोरणाला मी शक्ती आदि माया, आजवंती तोरणाला मी शक्ती आदि माया. चिंतेत आई तुझी लेकरे ही सारी, होतो अत्याचार संकटात नारी, होतो अत्याचार संकटात नारी, होतो अत्याचार संकटात नारी. कलियुगात बाप वाढले हे भारी, फिरती दृष्ट आज असे दारुदारी, फिरती दृष्ट आज असे दारुदारी, फिरती दृष्ट आज असे दारुदारी. धावून आला हो, येई धावून आता, येई धावून आता त्यांचा नाश तू कराया, येई धावून आता त्यांचा नाश तू कराया. आजवंती तोरणाला मी शक्ती आदि माया, आजवंती तोरणाला मी शक्ती आदि माया. आजवंती तोरणाला ब्रह्मनिष्ठ कोणी राज हैपती घराणी, गुरु दत्त शांताराम शिकवी ठिकाणी, गुरुदत्त शांताराम शिकवी ठिकाणी, गुरुदत्त शांताराम शिकवी ठिकाणी. तुझा भक्तीचा भाव मनोमनी जाणी, विनायक विलासला करावे शहाणे, विनायक विलासला करावे शहाणे, विनायक विलासला करावे शहाणे. छंद लागला मनाला हो, छंद लागला मनाला तुझे नाम हे स्मराया, लागला मनाला तुझे नाम हे स्मराया. आजवंती तोरणाला मी शक्ती आदि माया, आजवंती तोरणाला मी शक्ती आदि माया. आजवंती तोरणाला मी शक्ती आदि माया. या रसिक जनाची हो, या रसिक जनाची आलो सेवा कराया, या रसिक जनाची आलो सेवा कराया. आजवंती तोरणाला मी शक्ती आदि माया, आजवंती तोरणाला मी शक्ती आदि माया. आजवंती तोरणाला मी शक्ती आदि माया, आजवंती तोरणाला मी शक्ती आदि माया, आजवंती तोरणाला मी शक्ती आदि माया. बोल श्री गणपती गजानन, गावदेवी, बोल शक्ती, अशोकानंद, अखंड नागेश्वरीचा वागदर्शनात म्हणून सर्व युक्तवाडीचा. बोल छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा. क्या बात है. Thank you.
श्रावण महिना सरल्यानंतर भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणरायाचं आगमन होतं आणि या ठिकाणी जाधव परिवाराच्या घरामध्ये तरी 21 दिवस हा उत्सव आहे. त्यामुळे आनंद आहे आणि म्हणून हेच वर्णन या ठिकाणी मी करतोय. लक्ष असलं पाहिजे. नित्य माझ्या हृदयात बंद आहे. म्हणून काय म्हणायचंय, त्या गणरायाच्या आगमनानं ही सृष्टी पावन होते आणि हा सोहळा 21 दिवस चाललाय. आणि म्हणून काय म्हणतोय बघा, हर्षदाटे उरी गेल्या श्रावण सरी, हर्षदाटे उरी गेल्या श्रावण सरी, देव माझा अवतरला आज या भुवनी, गणराया माझा बसला जाधवांच्या घरी, गणराया माझा बसला जाधवांच्या घरी. अवतरला आज या भुवनी, गणराया माझा बसला जाधवांच्या घरी, गणराया माझा बसला जाधवांच्या संकट काळी रक्षण करतो देव माझा नवसाचा, वंदिताही चरण तुझे जन्म मरण, वंदिताही चरण तुझे जन्म मरण, देवी तुझा हस्त देवा नित्य श्रीरावती, गणराया माझा बसला जाधवांच्या घरी, गणराया माझा बसला जाधवांच्या घरी. जगतावर चाले संत सदैव
सर्व इच्छा ही मनाची देव करी तो पुरी गणराया माझा बसला गणराया माझा बसला आणि सर्व परिवाराला सुखी ठेवशी तू देवा मागणे एकची चरणाला शांताराम गुरु यांच्या कृपेने तरू शांताराम गुरु यांच्या कृपेने तरू नायक सोडणे कादे खरी गणराया माझा बसला साधवाच्या घरी गणराया माझा बसला साधवाच्या घरी या ठिकाणी माझा गण झालेला आहे आणि मी आता वळतोय गवळणीकडे. हॅलो रसिक हो, या ठिकाणी नामवंत शक्तिवली शाहीर संतोषी पाचकोडे या ठिकाणी उपस्थित आहेत. वागदाशाह नाथ मंडळाचा तुम्हाला शाहीर मानाचा मुलगा या ठिकाणी संगमेश्वर चिपळूण तालुक्याचे माजी आमदार आदरणीय सुभाषजी म्हणे यांच्याकडून 5001 रुपयाचं भरघोस बक्षीस आलेलं आहे. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष आदरणीय संतोषजी थेराडे साहेब यांच्याकडून 5001 रुपयाचं भरघोस बक्षीस. त्याचप्रमाणे कडवई जिल्हा परिषद गटाचे उपविभाग प्रमुख आदरणीय अरविंद जाधव यांच्याकडून 1001 रुपयाचं भरघोस बक्षीस. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद माजी शिक्षण सभापती आणि उपजिल्हा महिला संघटक आदरणीय ऐश्वर्या गोसाळकर मॅडम यांच्याकडून 501 रुपयाचं भरघोस बक्षीस झालेलं आहे. वागदाशाह नाथ मंडळ त्यांचे शतश ऋणी आहोत. धन्यवाद. मंडळी, मी बोलतोय माझ्या गवळणीकडं, कारण या ठिकाणी आता या शक्तितुरेच्या सामन्यामध्ये आजचा सामना वेगळा आहे. आमचे वस्ताद अनंतदादा उत्सवकर यांनी सांगितलं, परंतु एवढे सगळे रसिक प्रेक्षक जमले, त्यांचं मनोरंजन झालं पाहिजे आणि हे मनोरंजन चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे. तुम्हाला अपेक्षित आहे तसंही झालं पाहिजे. आणि थोडंसं या ठिकाणी या नृत्य कलेबद्दल मी या गाण्यातूनही बोलणार आहे आणि थोडं थोडं आपलं मनोरंजन करणार आहे. मित्रांनो, गवळणीकडे वळण्यापूर्वी याच गवळणीच्या माध्यमातून अनेक गोष्टी आपल्या समोर आल्या असतील या युट्यूबच्या माध्यमातून, परंतु त्याच्यावर मी जास्त भाष्य करणार नाही. कारण ही कला ही आपली लोकसंस्कृती धर्म परंपरेवर आधारलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी भक्ती मार्ग हा प्रत्येक लोक परंपरेचा हा पाया असतो. धर्म हा प्रत्येक लोक परंपरेचा
पाया असतो आणि त्याच अनुषंगाने मी या ठिकाणी गवळण गाणार आहे, मनोरंजनही करणार आहे आणि गवळण सुद्धा गाणार आहे. शाहीर लक्ष असू द्या. शाहीर तुमची आणि माझी या वर्षातली पहिली भेट आहे. तुम्ही खूप गाजलेले शाहीर आहात. तुमच्या इतकं का आम्ही गाजलेलं शाहीर आहोत. तुम्ही अनेक माऱ्या केल्या असतील, पण आज या ठिकाणी माता भगिनी आहेत, अनेक रसिक प्रेक्षक आहेत, परंतु तुमची आणि माझी बारी आहे. लोकांना त्याचा आनंद घ्यायचा आहे आणि हा आनंद निश्चित मी मिळवून देणार आहे, तुम्ही मिळवून द्यायचा आहे. मी माझ्या गवळणीकडे वळतोय. माझ्या गवळणीचा आशय मी पटवून देणार आहे. इथे प्रत्येक शब्दाला मी अर्थ आहे आणि शब्दाचा अर्थ मी या ठिकाणी पटवून देणार आहे. माझ्या गवळणीकडे वळतो. लक्ष असू द्या. बघा, तुझ्या माझ्या प्रेमाची या जगात थट्टा आहे. अरे तुझ्या माझ्या प्रेमाची या जगात थट्टा आहे. प्रेम भक्ती आणि शक्तीला वासनेचा बट्टा आहे. काय म्हणतोय? या प्रेम आणि भक्तीला वासनेचा बट्टा आहे. अरे कान्हा, या ठिकाणी तुझी माझी जोडी त्रिलोकात श्रेष्ठ होती. तुझी माझी जोडी त्रिलोकात श्रेष्ठ होती. तुझी माझी जोडी त्रिलोकात श्रेष्ठ होती. हे सर्व जगाला ज्ञात आहे. तुझी माझी जोडी त्रिलोकात श्रेष्ठ होती. ही साऱ्या जगाला ज्ञात आहे. आणि हाच काना बालपणी दही दूध चोरून माझ्या घरात घुसून खात आहे. काय म्हणतो? तुझी तुझ्या सवंगड्याची मी खोड मोडणार आहे. तुझी तुझ्या सवंगड्याची मी खोड मोडणार आहे. धाय मोकलून जीवा रडतील तेव्हा मी त्यांना सोडणार आहे. माझ्या गवळींचा आशय काय तर लक्षात घ्या बुवानो. काय माहितीये, जरा मी एक मध्येच विसरलो. माझे प्रतिस्पर्धी शाहीर विकाची लांबोरे हे MPSC ची परीक्षा पास झाले. एकदा जोरदार टाळ्याने आपण त्यांचं अभिनंदन करूया. कारण सामना रंगत गेला की कसा एकमेकाला काहीतरी बोलू आम्ही म्हणतील मग आता माझं अभिनंदन करतो. त्यामुळे तो विषय राहायला नको. काय समजलो? हा, तर म्हणून जरा अभिनंदन करतो. समाजाचा त्यांचा घ्यायचंच आहे. रितेश बघू नको असा. हा सर काय म्हणतो बघा, गवळण काय आहे बघा, गवळणचे शब्द काय आहेत बघा. वही पेन सगळं काढून शाहीर आता बसले असतील. बघा, तुझ्या सवंगड्यांची रे अशी मजबूत मारली गाठ. तू पण एक एक म्युझिक अशी वाजवतोस ना, लोकांच्या मनात शंका निर्माण होतं माहितीये काय. अरे गाठ गाठ मारली. अरे तुझ्या सवंगड्यांची रे अशी मजबूत मारली गाठ. अरे आत वाकून काय बघतो, आत वाकून काय बघतो. माझे दया दुधाचे मान. काय म्हणतोय? आत वाकून काय बघतो, माझे दया दुधाचे मान. काय बघतो, आज वाकून काय बघतो. माझे दया दुधाचे मान. आज वाकून काय बघतो, माझे दया दुधाचे मान.
आले खूप चुप भेटाया तुला दाखवून रे पण आले खूप चुप भेटाया तुला दाखवून रे पण हात वाकून काय बघतो हात वाकून काय बघतो माझे दया तुझाचे हात वाकून काय बघतो माझे दया तुझाचे तुमची माझी या वर्षातली पहिली गाठ आहे आणि ही गवळण मी जी गातोय ही गवळण चांगली लक्षात घ्या नाहीतर इथं तुमची चांगलीच मी गाठ मारीन म्हणजे माझ्या मनात शिकून गाठ मारीन ना लक्षात ठेवा विषय काय बघा की भगवान श्रीकृष्णाचे सवंगडी हे सवंगडी हे सर्व देवाचे अवतार होते सर्वांना ज्ञात आहे आणि भगवान श्रीकृष्ण जे गोरस चोरी करायचा जे गोरस खायचा नमनीत खायचा तर ते या सवंगड्यांना भगवान श्रीकृष्ण फक्त लोणी खायचं आणि बाकी दही दूध असेल त्या सवंगड्यांना द्यायचं तर हे देव म्हणायला लागले की हा सर्व एकट्यानेच खातो चांगलं तेवढं खातो आम्हाला वेगळंच काहीतरी देतो आणि म्हणून आपण गुपचूप जरा राधेच्या माठात जरा वाकून बघूया काय आहे आणि वाकून बघितल्यानंतर या राधेने काय केलं यांची आगाऊगिरी लक्षात आल्यानंतर त्यांची बरोबर मारली सगळ्यांची एकत्र शेंडीची गाठ शेंडीची हा दुसरी कसली गाठ लक्षात घ्या आणि त्यांना माठात कोंबून ठेवलं त्यांना माठामध्ये कोंबून ठेवलं हा माझ्या गवळीचा विषय आहे बुवा नाहीतर तुमच्या जे मनात आहे ते माझ्या ध्यानात पण नाही हा माझ्या गवळीचा विषय आहे विषय काय आहे आणि कसा आहे हा मी तुम्हाला समजावून सांगितलंय म्हणून काय म्हणतोय राधाबाई सोडव आम्हाला बाहेर काढ राधा ओरडून पाहू लागल्या या धारा 16,000 मी एक 16,000 मी एक आहे माझा आगळा थाट 16,000 मी एक आहे माझा आगळा थाट हात वाकून काय बघतो हात वाकून काय बघतो माझे दया तुझाचे हात वाकून काय बघतो माझे दया तुझाचे आणि या राधा या सर्व गवळणी केलं मथुरे बाजारी 108 गवळणींचा मेळा म्हणतो शाळेत ओ शाळेत जरा बाहेर या हा काय म्हणतं बघा केलं मथुरे बाजारी 16,000 शांताराम गुरु
काय म्हणतोय 16 सहस्त्र 108 गवळणी आपण म्हणतो. महत्वाचा मुद्दा आहे. महत्वाचा मुद्दा आहे भानगडीचा विजय. 16,108 गवळणी गेल्या म्हणतो, पण 16,100च गेल्या. सांग विनायकाला तू आठ चुकल्या पुठरवाण. सांग विनायकाला तू आठ चुकल्या पुठरवाण. हात वाकून काही बघतो, हात वाकून काही बघतो. माझ्या डोळ्यात उधार निर्माण. विषयाकडे बोलतोय, लक्ष असू द्या. या ठिकाणी सूर्यकांत यशवंत जाधव साहेब यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक आमच्या नृत्य कलाकारांना आलेलं आहे. आम्ही आपले श्रद्धा श्रवण आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. शाहीर, आता सामना आपला सुरू झालेलाच आहे. तुमची आणि माझी या वर्षाची पहिली भेट आहे, पण थोडं या शाहिरांचं माझ्यावर जरासं कर्ज आहे गेल्या वर्षीचं. आता हे म्हणतील गेल्या वर्षीचं काय काढायचं नाही, तर मी पण तसं काढायला नवं. कारण गेल्या वर्षी यांची माझी बारी झाल्यानंतर हे तावडीला भेटलंच नाही माझ्या. आणि आपला एक वसूल आहे माय भाऊ, बरोबर की नाही. आपण व्याजासकट सगळा परत करतो. आता 1 वर्ष झाल्यामुळे तो डबल झाला फास्ट, म्हणजे आमच्याकडे दाम दुप्पट एका वर्षात. तर बुवा लक्षात ठेवा काय विषय आहे तो. गेल्या वर्षी आता शाहिरांचं अभिनंदन केलं ना मगाशी मी, पाहुणचार झालाय, बरोबर ना. सगळं झालेलं काम आपला, पाहुणचार वगैरे सगळं झालेलं आहे आता. तर विषय असा आहे, या शाहिरांचा माझा सामना झाला होता. आणि हा सामना होताना गेल्या वर्षी तांबेवाडीमध्ये आमचा सामना झाला अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी. खरी पूर्वपीठिका अशी आहे की या शाहिरांचं आणि माझं काय तसं काही वैर नाही, मित्र आहोत चांगले. ते बोलतात फोनवर, मध्ये मला मगाशी ओळखलेलं नाही सोडा, मध्ये तसं वाकण मारून गेलं असं म्हणजे सांगेल मी पण इथं आहे, तर तो असू दे. पण ह्या शाहिरांची माझ्यावर भेट पडली. माझी मुंबईला ज्यावेळी बारी झाली तेव्हा ह्या शाहिरांनी मोठ्या मनानं मला फोन करून सांगितलं नव्हता की बुवा अतिशय चांगली बारी तुम्ही केली, नाही आपण कुठेतरी भेटलं पाहिजे, आपण चांगला कार्यक्रम करू शकतो. म्हटलं निश्चित करू शकतो. कारण विजयदादा कुळेकरांबरोबर त्यांचा सामना मी युट्यूबवर पाहिला होता 5-6 वर्षापूर्वीचा. असा मला वाटलं होतं की चांगले शाहीर आहेत, मस्त कार्यक्रम करतात आणि करायला पाहिजे, आणि अशीच लोक सगळं टिकणार हे मला निश्चित माहिती आहे. म्हणून तांबेवाडीमध्ये मी याच शाहिरांचं नाव सुचवलं. चला कार्यक्रम कारण तांबेवाडीमधली आमची मंडळी अशी आहेत की त्यांना कार्यक्रम चांगला लागतो, म्हणून मी त्यांना यांचं नाव सुचवलं. आमचा कार्यक्रम ठरला वगैरे वगैरे सगळं झालं. आणि कार्यक्रम ठरल्यानंतर बारीला हे आले आणि म्हणतात मी लाइटिंगच आणलेली नाही. अरे साऊंड दोघांचा ठरला होता आमचा, त्यांचं थोडं साहित्य नव्हतं, लाइटिंग नव्हती. आता मी हे म्हणतील बुवा माझा इथं काढतायत, तर काढायला पाहिजे. कारण का विजयदादा आहेत काय. विषय कसा आहे, दादाने यावर्षी नाच सुरू केला, चांगली गोष्ट आहे. दादाने सांगितले की ही कला टिकण्यासाठी नाच सुरू केला, पण दादानो कला टिकलीच पाहिजे. पण या शायरीने मला काय शब्द वापरणार लक्षात ठेवा मंडळी, लक्षात ठेवा. या शायराने मला असा शब्द वापरला होता तेव्हा की ठीक आहे लाइटिंग नव्हती, पण ठीक आहे आपण दोघांमध्ये साऊंड ठरला होता ना दादा, कुरपडादा होते, आमचा साऊंड ठरला होता. लाइटिंग म्हणून आमच्या अशोकदादांना वगैरे मी सांगितलं तर आपण दोघांत लाइटिंग वापरूया, काय हरकत नाही. झाला कार्यक्रम, पहिली बारी झाली, माझी दुसरी बारी झाली आणि हे दुसऱ्या बारीला आलं आणि म्हणतात ह्या भुवाना बोलले महाज आहे, महाज. काय सांगतात, ह्या भुवाना बोलले महाज आहे. अरे हो आहे मला माज. हा माज अशा गोष्टीचा आहे की आम्ही चांगल्या पद्धतीनं कला सादर करतो, या गोष्टीचा मला माज आहे. लोकसंस्कृती जपतो, या गोष्टीचा मला माज आहे. आज 33 वर्ष रंगमंचावर आम्ही कार्यक्रम करतो. अनेक शायरी भेटले, माझ्यापेक्षा लहानही होते, मोठेही होते, पण मोजक्या शायराने मला अरे तुझी भाषा वापरली. त्यातले हे एक शाहीर आहे, त्यातले हे एक शाहीर आहे. आणि माज आम्हाला अशा गोष्टीचा आहे की आम्ही चांगल्या पद्धतीने, माझे शाहीरबाई आहेत, आम्ही
छाती ठोकपणे सांगू शकतो आम्ही भारंभार कार्यक्रम करत नाही, पण जे काही कार्यक्रम करतो हे कार्यक्रम लोकांना आवडतील रुचतील असेच करतो आणि लोक आमचं नाव काढतात. त्याचं बरोबर की नाही? आम्हाला नाव ठेवत नाही लोक. हा आमचा इतिहास आहे, आमचा ब्रँडच तसा आहे, आमचा ब्रँडच तसा आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला टॅगलाईन लावायला लागत नाही. सोज्वल शक्ती तुरा, सहकुटुंब पहावा असा शक्ती तुरा, अशी आम्हाला टॅगलाईन लावायला लागतच नाही. ते आमची ब्रँडच आमचाच आहे. आणि म्हणून या शहराने माझी मला माझ म्हणले, माझ आणि माझी मास्तरकी, हे गुरुजी सगळं काय माझं काढेल. काय वाटलं असेल मला हो सांगा? ह्या माणसाची मी लाज राखली आणि हा माणूस माझा माज काढतो. बरोबर आहे का मंडळी? तुम्हाला पटतं का सांगा? विषय पटणार का विषय काय? आणि म्हणून या ठिकाणी जर त्यांना मी सहकार्य करत नसतं तर ह्याची लाज नसती काय निघाली असती लाज. आता बघा, एका बाजून तुम्हाला काही सूर पडवून देतात गावठी बाई सांगायचं म्हणजे. कारण आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगून ठेवतोय, मी पेशानं माझा शिक्षकी पेशा आहे आणि या ठिकाणी मी तुमच्याबरोबर शाहीर म्हणून उभा आहे. जर माझ्या पेशापर्यंत जाऊन पोहोचलात, कुठल्या गोष्टीचा कुठला शब्द तुमच्या तोंडात मध्ये आला तर लक्षात ठेवा. कारण गुरुजीचा कोप लय वाईट असतो. 4G 5G सगळं असतील पण गुरुजी लय वाईट. चला माझ्या पदाकडे बोलतो बघा. शाहिरी बाळ्यात आहे, शक्ती तुर्याची खरी माझा नाच गाण्यात आहे. अरे मातीचा गोडवा धान्याच्या कणाकणात आहे. अरे मातीचा गोडवा, मातीचा सुगंध धान्याच्या कणाकणात आहे. आज इथे या रसिकांना पाहू दे कोण किती पाण्यात आहे. गणेशोत्सवाची रात्र इथे शक्ती तुर्याच्या सामन्यात रंगणार आहे. गणेशोत्सवाची रात्र इथे शक्ती तुर्याच्या सामन्यात रंगणार आहे. सामना पाहण्यासाठी रसिक जन इथे रंगणार आहे. प्रत्येक शब्दाचा अर्थ मी इथे समजून सांगेन बुवा. होय का बुवा? प्रत्येक शब्दाचा अर्थ मी इथे समजून सांगेन. आणि जर घेतला तर माझ्या शब्दाचा वाकडा अर्थ तर इथेच उलटा मिटावेन. मला सुरुवात होतं ठेवून भान गाड्याचं गाणं नाही भलतच चालायचं. भलतच चालायचं आणि देतोय ताकीद तोंडाचं गटार जरा जपून बोलायचं. नाहीतर काढी नवरात पाठवीन घरात मग मला नाही बोलायचं. नाहीतर काढी नवरात पाठवीन घरात मग मला नाही बोलायचं. गळ्याचं गाणं नाही भलतच बोलायचं. गळ्याचं गाणं नाही भलतच चालायचं. देतोय ताकीद तोंडाचं गटार जपून बोलायचं. नाहीतर काढी नवरात पाठवीन घरात मला नाही बोलायचं. काढी नवरात पाठवीन घरात मला नाही बोलायचं. भेटलाय सांड
शक्ती तुऱ्याचा लागलाय भांड आणि गडवई गावात आमच्या जोडीला भेटलाय सांड, असा माझा शब्द आहे. बुवा सांड या शब्दाचा अर्थ सुद्धा पटवून घ्या. सांड या शब्दाचा अर्थ, सांड म्हणजे नंदी, माहिती ना, म्हणजे गावामध्ये बीज उत्पादनासाठी सोडलेलं, बरोबर ना बाई. शिवाच्या मंदिरात जाताना, शिवाची बाजू आहे, शिवाच्या मंदिरात जाताना नंदी दर्शन घेऊन जायला लागतं. म्हणजे आपला ज्ञानाचं प्रतीक म्हणून नंदीला संबोधलं जातं. म्हणून मी ज्ञानाचं प्रतीक म्हणून तुम्हाला सांड म्हटलेलं आहे. बाकी तुमच्या दिसण्यावर मला काय बोलायचं नाही, हा म्हणून म्हणतोय. तुमच्या ज्ञानाचं प्रतीक हा शब्द सांड हा वापरलेला आहे. माझ्याकडे पुरावा आहे, पुराव्याशिवाय बोलत नाही. त्याच्या मनात मी असा दिसतो म्हणून मला बोलतात. तुम्ही कसं काय दिसत नाही मला त्याची काय घेणं देणं आहे. ते गाण्या बोलतो बोलतोय. आज इथे या जणाचं लागलंय शक्तीसुराचं भांड, शक्तीसुराचं भांड, शक्तीसुराचं भांड. गावाचं जोडीला माझा असा भेटलाय सांड, असा भेटलाय सांड, असा भेटलाय सांड. सांगतोय समजून सारा आता ते डोक्यात घालायचं, अहो सांगतोय समजून सारा आता ते डोक्यात घालायचं, तुमच्या भेजात घालायचं, हो या भेजात घालायचं. नाहीतर गाडी नवारात पाठवीन घरात मला काही बोलायचं, नाहीतर गाडी नवारात पाठवीन घरात मला काही बोलायचं. माझा विषय, माझा सवाल हे प्रतिस्पर्धी शाहिरांना दिलेला लेखी स्वरूपात, परंतु तमाम रसिक प्रेक्षकांच्या माहितीसाठी मी या ठिकाणी पुन्हा एकदा सवाल सांगतोय. भगवान विष्णूंनी वामन अवतार घेऊन बळीराजाकडे 3 पावले भूमी दान मागितली. बळीराजाने भगवान विष्णूंना 3 पावले भूमी दान दिली. भगवान विष्णूंनी स्वर्ग, पृथ्वी व पाताळ यापून बळीला पाताळात नेलं, ही कथा सर्वश्रुत आहे. मात्र बळीराजाच्या नकळत भगवान विष्णूंनी अन्य 3 ठिकाणी व्यापली, ती कलियुगात कोठे आहेत, त्यांची नावे कोणती, त्या ठिकाणांपैकी एका ठिकाणांपासून आणखी 4 पावले निर्माण झाली, ती कोणती, व ती 4 पावले ज्या ठिकाणापासून निर्माण झाली ते ठिकाण कोणते. असं बुवा माझा तुमच्यावर हा प्रश्न आहे. आणि तुम्ही ज्ञानी आहात, आताच म्हटलंय तुम्ही ज्ञानी आहात, म्हणून तुम्हाला मी सांगतोय की तुम्ही अतिशय चांगले कार्यक्रम करता, नावाजलेले आहेत. आता बुवांच्या भरपूर बाऱ्या बघतो स्टेटसला, चिक्कार बाऱ्या करतात. आम्ही काय एवढ्या बाऱ्या करत नाही, मोजक्याच, परंतु केवळ बाबा संसर्ग असेल ते. आणि म्हणून या ठिकाणी हा प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला द्यायचं आहे. प्रश्नाचं उत्तर ग्रंथ आधारे द्यायचं आहे. माझ्या प्रश्नाचं उत्तर जसंच्या तसं कदाचित तुम्ही म्हणता त्याप्रमाणे की अनेक एका ठिकाणी जायला अनेक वाटा असतात. कदाचित माझ्या प्रश्नाचं उत्तर मी सांगितलेलं माझ्या ज्या पुस्तकातून मी प्रश्न काढला त्यात नसेल, दुसऱ्या कुठल्या विषयात आढळलं तरी मला चालेल. परत माझ्या कथेशी सुसंगत नसेल पण विषय तोच असेल तरी मी तो विषय मान्य करेन. मी असं म्हणणार नाही की उत्तर चुकीचं आहे म्हणून, कारण अनेक ग्रंथामध्ये अनेक टीका असतात आणि त्यामुळं झेपलं तर निश्चित उत्तर द्या आणि रसिकांची मन जिंका. खोटं मात्र बोलायचं इथे प्रयत्न करू नका आणि खोटं खपून पण घेणार नाही. आणि खास करून तुम्हाला सांगणं आहे, माझी प्रथम फेरी मी संपन्न करताना मी तुम्हाला एक आव्हान उभं केलंय. या ठिकाणी चंद्रकांत जाधव त्यांच्या या 21 दिवसाच्या गणपती निमित्त आपला सामना आहे, म्हणून रसिकांच्या मनोरंजनासाठी हे आव्हान तुम्हाला मी उभं केलंय आणि हे आव्हान तुम्ही कसं पेडणार हेही मला बघायचं आहे. म्हणून काय म्हणतोय, सवाल सोपा शाहीर ऐका, उघडे ठेवून कान, उघडे ठेवून कान, सवाल सोपा शाहीर ऐका, उघडे ठेवून कान, उघडे ठेवून कान, उघडे ठेवून कान. बळीराजाची कथा सांगतो, जावे थोडे ध्यान, जावे थोडे ध्यान.
कल्याण शहर उपशहर प्रमुख आदरणीय विश्वनाथ जाधव साहेब यांच्याकडून आम्हाला 1000 रुपयाचं पारितोषिक आणि यांनाही आमचा शाहीर मानाचा मुद्रा. या ठिकाणी माझी प्रथम फेरी मी या ठिकाणी संपन्न करतोय. माझ्या अल्पमतीप्रमाणे मी ही फेरी पूर्ण केलेली आहे आणि रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की माझ्या प्रथम फेरीला जसा सहकार्य केलं तसे माझे प्रतिस्पर्धी शाहीर विकासजी लांबोरे नावाजलेले शाहीर आहेत, सुप्रसिद्ध शाहीर आहेत. त्यांना तुम्ही चांगलं मोलाचं सहकार्य करा आणि त्यांच्याही फेरीला चांगला उदंड असा प्रतिसाद द्या. आणि पण शाहीर दुसरी फेरी म्हणजे माझ्या दुसरी फेरीला मी या ठिकाणी पुन्हा येणार आहे. तसा मी वायसाचाच बोललेला आहे. बोलता मलाही येतं, काय बोलायचं हेही कळतं. आता पाहूया, तुम्हाला मी ज्ञानी म्हणून उपमा दिले, ज्ञानी. आणि हे ज्ञान तुमचं मला या ठिकाणी पाहायचं आहे. पण जर काही वावगं बोललात तर मात्र इथंच या ठिकाणी या रसिक प्रेक्षकांसमोर मी दुसरी फेरी करायला येताना माझा अवतार किंवा माझं रूप हे वेगळं असं लक्षात ठेवायचं. कारण आपल्या गावठी भाषेत म्हण आहे, वाकड्या पिढीला वाकडा नेम काढावा लागतो, बरोबर की नाही? हा. आणि हिंदीत म्हण आहे, अगर सीधी उंगली से घी ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पडते. आम्ही उंगली बिंगली घालत नाही बसत, सरळ चूल पेटवायची, पातेला चुलीवर ठेवायचा आणि घालणं पेटवून द्यायचा, की बरोबर सगळं होतं. आणि म्हणून सांगतोय, प्रेमानं सांगतोय, प्रेमानं बोलतोय. आणि प्रेमानं बोलताना तुम्हाला मी या ठिकाणी शुभेच्छा देऊन माझ्या प्रथम फेरीचा या ठिकाणी समारोप करतोय आणि पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांना शाहीर मानाचा मुद्रा करतो.